यवतमाळ जिल्ह्यातील वाढत्या घरफोड्यांना स्थानिक गुन्हे शाखेने मोठा आळा घातलेला आहे। आंतरजिल्हा अट्टल चोरी करणाऱ्या 2 आरोपींना ताब्यात घेत तब्बल 8 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आलेले आहेत। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी केलेली आहे। यवतमाळ जिल्ह्यातील वाढत असलेल्या घरफोडीच्या घटनांचा आढावा घेत पोलीस अधीक्षक यवतमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हे उघडकीस आणण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या होत्या। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वणी पांढरकवडा परिसरात पेट्रोलिंग करीत असताना दिनांक 24 डिसेंबर रोजी वणी पोलीस स्टेशन हद्दीत लाडगुळा परिसरात संशयास्पद फिरत असणाऱ्या 2 इसम पोलिसांच्या निदर्शनास आले। पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याने दोन्ही आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा कार्यालय वणी येथे आणून कौशल्यपूर्ण चौकशी करण्यात आली। चौकशीत आरोपी सचिन नगराळे, कार्तिक शंकर साळवे यांनी विविध ठिकाणी घरफोडी केल्याची कबुली दिली। त्यांच्या कबुलीवरून एकूण 8 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून वणी पोलीस स्टेशन अंतर्गत 7 तर भद्रावती पोलीस स्टेशन अंतर्गत 1 गुन्हा उघडकीस करण्यात आलेला आहे। आरोपीकडून चांदीचे साहित्य, होम थिएटर, टीव्ही, माईक व रोख रक्कम असा एकूण 2,03,580 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। मुख्य आरोपी सचिन नगराळे हा अट्टल घरफोड्या असून त्याच्यावर चंद्रपूर, भद्रावती, राजुरा, घुगुस, गडचांदूर, वर्धा व यवतमाळ जिल्ह्यात अनेक चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे। सदर दोन्ही आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी वणी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चित्ता, अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे। न्यूज एक्सप्रेस करता यवतमाळवरून अक्रम दिवान यांची बातमी।